सकाळी आमची प्रॅक्टिस असते. ते होतं ॲडजस्ट कधी कधी. त्यांचं आता कसं माहिती का, सोमवार मंगळवार बुधवार तर सामन्याला सुरुवात होते. जरीमरी अलिमगर आणि जय गौलेश्वर गुंदोली या दोन संघादरम्यान हा सामना होतोय. 3 षटकाचा सामना असणार आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येते गोलंदाजीसाठी अलिमगर संघाकडून दशरथ आणि सलामीची जोडी मैदानात मनीष स्ट्रायकेनला. नॉन स्ट्रायकेनला संघाचा कर्णधार शंकर. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे सर्व संघांनी. पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू दशरथ याचा सामोरे जाईल फलंदाज मनीष. फुलटॉस चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. एखादा समाधाव मानतोय मनीष. नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अतिरिक्त धावसंख्येने संघाचं खातं उघडतंय. मनीषाचं खातं उघडतंय. संघाची धावसंख्या बिनबाद 2. फ्री हिट चेंडू असेल. पहिला चेंडू बीमर चेंडू टाकला होता गोलंदाज दशरथ याने. पहिल्या चेंडूवर 2 धावेने संघाचं खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 2. फ्री हिट चेंडू बघूया. दशरथ शंकर याला जोरदार पार केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. एखाद्यावर समाधान मानतोय संघाचा कर्णधार शंकर याचं खातं उघडतंय. संघाची धावसंख्या बिनबाद 3. आपण पाहतात चालू सामना जरीमरी अलिमगर आणि जय गौलेश्वर गुंदोली या दोन संघादरम्यान. दशरथ सज्ज होते गोलंदाजीच्या भोवऱ्यावर. पुढील चेंडू सामोर जाईल फलंदाज मनीष. लोअर फुलटॉस चेंडू हलक्या बॅटने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. तोपर्यंत संधी होती दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 5. दशरथ षटकातील पुढील चेंडू स्लोअर 1 चेंडू. जोरदार पार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय मनीष. धावचीच्या रूपाने पहिला झटका बसतोय जय गौलेश्वर गुंदोली संघाला. डीजे पहिला झटका बसलेला आहे. धावचीच्या रूपाने मनीषा बाद झालेले आहेत. तंबू मध्ये परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आले फलंदाज विनोद. धावसंख्या 1 गडी बाद 6 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. धावसंख्या 1 गडी बाद 6. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय गौलेश्वर गुंदोली संघ. दशरथ षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर 1 चेंडू हलक्या बॅटने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण होते. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं होतं आणि त्याचा फायदा घेतलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा पूर्ण करून काढलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 8. आपण पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून 3 स्टार लाईव्ह नीट अँड क्लीन टेलिकास्ट. दशरथ षटकातील पुढील चेंडू. आता मात्र वेगवान चेंडू होता परंतु थोडस गचाल क्षेत्ररक्षण झालं होतं आणि 1 धाव पूर्ण होते. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 9. चांगली सुरुवात म्हणता येईल. 1 गडी बाद झालेले परंतु धावसंख्येवर लगाम लावण्यात यश आलेलं नाही. 1 गडी बाद 9 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. दशरथ सज्ज होतोय.
त्याला सामोरं जाईल फलंदाज शंकर. लोरफुलटा चेंडू होता, स्लोअर वन चेंडू होता. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होते, थोडस गचाल क्षेत्ररक्षण, 2 धाव पूर्ण. कमबॅक चांगलं होत नाहीये, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण होतात या ठिकाणी. या 3 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 धावा धावफलकावर जमा केलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगली सुरुवात आतापर्यंत जय गवलेश्वर गुंदोली संघाने केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा जमा केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता एक असेल म्हणजे अजून 2 गेम. चला स्पीडअप करायचंय, पंचांनी सुद्धा वॉर्न करायचंय, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज नरेश. एक अष्टपैलू खेळाडू जरीमरी अलीमगड संघाचा विचार केला तर ज्याने आपल्या संघासाठी या स्पर्धेमध्ये मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर एक चांगली कामगिरी आतापर्यंत ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. गोलंदाज नरेश एक अष्टपैलू खेळाडू जरीमरी अलीमगड संघाचा गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज होतोय आणि त्याला सामोरं जातोय फलंदाज विनोद. पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत झालेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय गोलेश्वर गोंदवली संघाची धावसंख्या 1 गडी बाद 12. नरेश षटकातील पहिला चेंडू सामोरं जाते फलंदाज विनोद. पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळून काढलेला आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली होती, दुसरी धाव सुद्धा चप्पलरित्या पूर्ण केलेली आहे. 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 14. रेग्युलर क्रिकेटला लाजवेल अशा प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. 40+ खेळाडू आहेत परंतु काय फिटनेस पाहायला मिळत आहे त्यांची. नरेश पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजीच्या भोवऱ्यावर, सामोरे जाते पुन्हा एकदा फलंदाज विनोद. धावसंख्या 1 बाद 14. आता मात्र निर्धाव चेंडू, खूपच चांगला चेंडू होता, अचूक टप्प्यावर टाकला होता चेंडू. फलंदाजाला काही समजला नव्हता, बीट झाला होता पूर्णपणे. निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर 1 बाद 14. नरेश षटकातील पुढील चेंडू. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने कट घेऊन चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते 1 गडी बाद 16. मोठे फटके येत नाहीये परंतु एकेरी दुहेरी धावसंख्येने धावपलक चालतं ठेवलेले आहे. जय गोलेश्वर गुंदोली संघाच्या फलंदाजाने धावपलकावर कुठल्याही प्रकारे अंकुश लावण्यात यश आलेलं नाहीये अलीमगड संघाच्या गोलंदाजांना. नरेश याने मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे. बघूया काय घडतंय त्या ठिकाणी. फलंदाज बाद होतोय धावचीच्या रूपाने, शंकर हा बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा झटका बसतोय धावचीच्या रूपाने जय गोलेश्वर गुंदवली संघाला. डीजे तर गुंदोली संघासाठी सुवर्ण संधी आहे. जय गोलेश्वर संघाचे सुभाष म्हात्रे आणि प्रवीण म्हात्रे यांच्याकडून अध्यक्ष जय गोलेश्वर गुंदोली संघाचे यांच्याकडून 1000 रुपयाचे रोख पारितोषिक आहे सामना जिंकला तर, आणि प्रवीण म्हात्रेकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुवर्ण संधी आहे गुंदोली संघाला. आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. कालीग्राम आलेला आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे गुंदोली संघाचा. नरेश पुढील चेंडू. आता मात्र जोरदार अपील झाली होती, 1 धाव पूर्ण होते. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा.
आणि या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकते 2 गडी बाद 18. 2 बाद 18. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. या षटकाचा विचार केला तर नरेश याने मात्र पूर्णपणे प्रभावित केलेले आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे. कुठल्याही प्रकारे मोठे पटके खेळण्याची संधी दिलेली नाहीये. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र धावसंख्येवर कुठेतरी अंकुश लावण्यामध्ये यशस्वी झालेला आहे गोलंदाज नरेश. पुन्हा एकदा सज्ज होतय. सामोर जाईल अष्टपैलू खेळाडू कालीराम. आता मात्र मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. बघूया काय घडतंय त्या ठिकाणी. धावचीच्या रुपयाने तिसरा झटका बसलेला आहे. 3 गडी बाद झालेले आहेत गुंदोली संघाचे आणि 3 गडी धावचीच्या रुपयाने बाद झालेले आहेत. डीजे थँक्यू डीजे. त्या ठिकाणी मेडिसिन घेऊन जायचे. थोडीशी दुखापत झालेली आहे क्षेत्ररक्षकाला. तर सर्व खेळाडू यांनी या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेतलेली आहे. गावदेवी क्रीडा मंडळ पूर्ण संघाचे श्री विनोद चौधरी, वामन इताडकर, बबन इताडकर, अविनाश इताडकर, महेश पाटील, रणजित चौधरी, बंटी, धनाजी, हर्षद, अमित, प्रवीण चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, कैलास इताडकर, दिनेश इताडकर, जितेन पाटील, दीपक इताडकर अपार मेहनत घेतलेली या स्पर्धेसाठी आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना दिसत आहे. यांच्या मेहनतीमुळे त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. निश्चितच परेश भगत पाहतो आपण खेळाडू तिथे जखमी झालेला आहे आणि फर्स्ट एड किट ची सुविधा आम्हाला ज्याने उपलब्ध केलेली आहे डॉक्टर जितेंद्र पाटील खारबाव, जे श्री जानकाई माता खारबाव संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांनी मास्टर 40+ ची कुठेही स्पर्धा असो ते फर्स्ट एड किट ही सुविधा पुरवत असतात. चांगला उपक्रम आहे त्यांचा. मी तर म्हणेन खरोखर प्रशंसा करावी लागेल त्यांची. व्यवसायाने ते डॉक्टर आहेत डॉक्टर जितेंद्र पाटील खारबाव. त्याचप्रमाणे श्री रमाकांत इताडकर बियर टायगरचे सर्व त्यांनी सुद्धा अपार मेहनत घेतलेली आहे आणि PPL पूर्ण प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या संघाने अंतिम विजयी पद पटकावलं होतं. रमाकांत इताडकर अतिशय खुश आहेत आणि स्पर्धेचा आनंद गावदेवी पूर्ण संघाचा कुठेही सामना असो त्या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला निश्चितच आपण सर्व प्रेक्षक पाहत असतो त्यांना. रमाकांत इताडकर, त्यांच्या सोबत सुनील इताडकर, अविनाश चौधरी सर्वजण अतिशय उत्साही क्रिकेटसाठी जीव लावणारे प्रेक्षक म्हणता येईल पूर्णा गावासाठी. त्याचप्रमाणे पूर्णा गावचे मास्टर 40+ संघाचे अध्यक्ष गावदेवी पूर्णाचे श्री अरुण टावरे हे सुद्धा प्रेक्षकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी निश्चितच प्रत्येक सामन्यामध्ये आपली उपस्थिती दाखवत असतात. एक अतिशय महत्वपूर्ण सामना. साईनाथ फलंदाजीसाठी सज्ज होतोय. डावखुरा फलंदाज ज्याने मागील सामन्यामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी करून आपल्या संघाला पुढील सामन्यामध्ये प्रवेश करून दिला होता. बघूया फलंदाजीमध्ये कशी कामगिरी करतोय. प्रल्हाद शेवटच्या षटकामध्ये येतोय. हाणामारीचा षटक म्हणता येतो. किती जिम्मेदारी असते या षटकामध्ये. बघूया कशा प्रकारे कामगिरी करतोय प्रल्हाद. पहिल्या चेंडूला भिरकावून देण्याचा आणि जीवनदान मिळतोय साईना त्याला. तोपर्यंत संधी होती दोन्ही फलंदाजांना एक धाव पूर्ण करण्याची. एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 19. गुंदोली संघाचा कर्णधार आपण व्यासपीठा समोर यायचे मनीष मात्रे.
धावसंख्या 3 गडी बाद 19. या षटकामध्ये मात्र मोठे पटके खेळावे लागतील गुंदोली संघाच्या फलंदाजांना जर चांगलं लक्ष ठेवायचं असेल अलिमगड संघासमोर. पुढील चेंडू स्लोअर वन चेंडू, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. तोपर्यंत संधी दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 21. 1 शॉटचा इशारा आलेला आहे पंचांचा, मात्र एकच धाव मिळेल म्हणजे धावसंख्या होते 3 गडी बाद 20. 1 शॉटचा इशारा आलेला आहे. अतिशय तीक्ष्ण नजर आहे पंचांची, अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे त्यांनी सकाळपासून. सकाळच्या सत्रापासून एक चांगली कामगिरी केलेली आहे आमच्या पंचांनी. नितीन शर्मा आणि ललित शर्मा. यानंतर होणार सामना संतोष मूर्ती राणाल आणि रामू शेठ प्रतिष्ठान ताडाली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण समालोचक कक्षासमोर यायचे. आता मात्र मोठा या षटकाराने मात्र संघ मजबूत स्थितीमध्ये येताना दिसते गुंदोली संघ. धावसंख्या 3 गडी बाद 26. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू, चांगला कमबॅक, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवण्यात यश आलं होतं. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु साईनाथ बाद होतोय. बघूया काय घडतंय त्या ठिकाणी. साईनाथ बाद होतोय. तावचीच्या रूपाने चौथा झटका बसलेला आहे. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी आपण भरपूर वेळा पाहत असतो, परंतु अशा गोष्टी 4 गडी बाद झालेले, 4ही गडी गुंदोली संघाचे धावचीच्या रूपाने बाद झालेले, अशा गोष्टी खूपच कमी प्रमाणामध्ये क्रिकेटमध्ये बघायला मिळत असतात. शिवदास येतोय नव्याने आलेला फलंदाज. संघाची धावसंख्या 4 गडी बाद 27. दरम्यान आगमन होतंय मास्टर 40+ संघटनेचे उपाध्यक्ष दिनेशजी जोशी यांचं आगमन होतंय. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर 3 षटकांचा खेळ ते संपन्न झालेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय गोलेश्वर गुंदोली संघाने आतापर्यंत 4 गडी बाद 31 धावा पटकावलेल्या आहेत आणि 32 धावांचं लक्ष ठेवलेले आहे विजयासाठी जरीम अलीमगड या संघासमोर. तर मी विनंती करतो संतोष मूर्ती राणाल संघाचा कर्णधार आणि रामूशेठ प्रतिष्ठान ताडेली संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे. रामूशेठ प्रतिष्ठान ताडेली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेले आहे. संतोष मूर्ती राणाल संघाचा कर्णधार आपण यायचे. नाणेफेक करण्यासाठी मी अरुण टावरे साहेब यांना विनंती करणार आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गावदेवी मास्टर 40+ पूर्णा संघाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे. त्यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच दिनेश जोशी जे सदस्य आहेत मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी त्यांना देखील मी विनंती करणार आहे आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. रोहिताजी मात्रे आपण देखील यायचं आहे.
तर या ठिकाणी ताडेल संघाचा कर्णधार आलेला आहे. कांबेस संतोष मूर्ती राणाल संघाचा कर्णधार आपण उपस्थित राहायचंय. संतोष मूर्ती राणाल राणाल संघाचा कर्णधार आपण जरा थोडं लवकरात लवकर यायचंय. राणाल संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर येत आहे. तुकाराम मडवी. प्रवीण म्हात्रे जय गोलेश्वरचे अध्यक्ष यांच्याकडून हा सामना जिंकला तर गुंदोली संघासाठी 2000 रुपयाचे रोख पारितोषिक आहे. बघा दोन्ही संघांना कॉईनची तर माहिती आहे. पुन्हा एकदा मी नमूद करतोय, एक बाजू आहे सुरेश बालमामा चषक 2022 आणि दुसरी बाजू आहे मास्टर 40+ गावदेवी पूर्णा 2022. गावदेवी पूर्णा असं म्हणणं आहे आणि गावदेवी पूर्णाच येते. म्हणजे टॉस संपन्न झालेले आहे. नाणेफेक जिंकलेले ती स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघाचे संघनायक अमोल चौधरी याने. अमोल काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आणि फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. संतोष मूर्ती राहणाऱ्या संघाला मी आपणच घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत परेश भगत. धन्यवाद जयवंत सर. सामन्याला सुरुवात होत आहे. 32 धावांचं लक्ष ठेवले. प्रति षटकाचा विचार केला तर 11.70 धावांची सरासरी राखावी लागेल विजयासाठी जरीमरी अलिमगड संघाला. ठीक आहे. तर गुंदोली गावचे शिवसेना शाखा प्रमुख संदीप पाटील यांच्याकडून जय गोलेश्वर गुंदोली संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि या स्पर्धेच्या आयोजन नियोजनासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक शुभेच्छा आहे. सुभाष म्हात्रे जय गोलेश्वर गुंदोली संघाचे कट्टर समर्थक आणि एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू. त्यांच्याकडून हा सामना जिंकला तर गुंदोली संघासाठी रोख पारितोषिक 1000 रुपयाचं आहे. 32 धावांचं लक्ष ठेवलेले आहे. मनीष येतोय वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आणि सलामीची जोडी जरीमरी अलिमगड संघाची प्रल्हाद आणि दशरथ मैदानामध्ये. दरम्यान इथे आगमन झालेल्या माजी सरपंच ग्रामपंचायत राहणार दीपकजी भुईर 40+ चे एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. मनोज पाटील यांना देखील मी विनंती करते दोन्ही मान्यवरांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे बाल्यामामा चषक 2022 मध्ये. तसेच कुणाल चौधरी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वासुदेव चौधरी यांचे सुपुत्र आहेत पप्पू बजागे आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मी दीपकजी भुईर यांना विनंती करतो माजी सरपंच ग्रामपंचायत राहणार आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आणि फलंदाज बाद होतोय. ट्रिपल अचीत होतोय. कट प्ले डाऊन झाला होता फलंदाज प्रल्हाद. पहिला मोठा आदरा बसतोय जरी मरी अलिमगड या संघाला या मोठ्या सामन्यामध्ये. निश्चितच मनोधैर्य वाढले असेल गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवर एक मोठा आदरा देण्यामध्ये यश आलेले आपल्या संघासाठी गोलंदाज मनीषाला आपण पाहू शकता. थँक्यू डीजे. या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेताना आपण पाहू शकता श्री रमाकांत इत्ताडकर त्यांच्यासोबत अविनाश चौधरी जितेंद्र पाटील कैलास इत्ताडकर रोहिदास म्हात्रे अविनाश
इथं अविनाश चौधरी, निकेश चौधरी आपण पाहू शकता अतिशय मेहनत घेतलेली या स्पर्धेसाठी. आणि आपण टीव्ही स्क्रीन वर सुद्धा पाहू शकता त्यांना. मनीष सज्ज होते. पुढील चेंडू लोरपोटाच्या थँक्यू डीजे. तर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली. तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिनेश जोशी यांच्याकडून दिलं जाणार आहे. मनीष मात्रेला सुवर्ण संधी आणि दोन्ही फलंदाज त्रिफला बाद केलेले आहेत. नागपूर येथे चेतन शर्मा याने सलगच्या 3 चेंडूंवर न्यूझीलंडचे 3 फलंदाज त्रिफला बाद केले होते. चेतन शर्मा भारताचा महान गोलंदाज. त्यानंतर पूर्णगावचे श्री जगदीश चौधरी यांच्याकडून सुद्धा जर हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज मनीष तर त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे रोख पारितोषिक आहे. बघूया विकेट स्टंप त्रिफलाची हॅट्रिक वर आहे गोलंदाज मनीष. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 त्रिफला उद्ध्वस्त केले होते गोलंदाज मनीष याने. अतिशय मनोधैर्य वाढलेले आहे. आणि त्याचप्रमाणे प्रवीण म्हात्रे यांच्याकडून सुद्धा विकेटच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. भरपूर पारितोषिक लागलेले आहे या ठिकाणी गोलंदाज मनीष यासाठी. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय का. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घडेल. मनीष सज्ज होतोय गोलंदाजीच्या भोवऱ्यावर. पुढील चेंडू फुलटा चेंडू थँक्यू डीजे. अशा प्रकारे रोज 2000 रुपयाचे पारितोषिक मिळालेले मनीष याला. आणि परेश भगत आजच्या दिवसामध्ये जे घडलं नव्हतं ते संध्याकाळच्या सत्रामध्ये घडलंय. विकेटची पहिली हॅट्रिक पूर्ण करतो मनीष मात्रे. जबरदस्त 3 हादरे दिलेले आहेत. आणि बघा सलगचे 3 चेंडूवर अशा प्रकारचा कारनामा केला होता. भारताचा इरफान पठाण याने पाकिस्तानचे 3 फलंदाज बाद केले होते सलगच्या पहिल्याच षटकामध्ये. तोच कारनामा बघायला मिळते मनीष मात्रे याच्याकडून. नक्कीच 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात आलेले जगदीश चौधरी यांच्याकडून हॅट्रिक साठी मनीष याला. पुढील चेंडू मनीष. सुंदर चेंडू हलक्या बॅटने खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. बघूया काय घडतंय त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि आता मात्र 4थ्या चेंडूवर जरीमरी अलीमगड संघाचं खातं उघडलेलं आहे. धावसंख्या 3 गडी बाद 2. 32 धावांचं लक्ष आहे. अजूनही 14 चेंडू मध्ये विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे जरीमरी अलीमगड संघाला. अतिशय भेदक गोलंदाजी करतोय गोलंदाज मनीष. मनीष सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू सामोरं जाते फलंदाज दशरथ. 32 धावांचं लक्ष होतं. आणि कशा प्रकारे गोलंदाजी केलेल्या गोलंदाज मनीष याने पहिल्या 3 चेंडूवर 3 गडी लागोपाठ बाद केलेले आहेत. मनीष आता मात्र जोरदार पार केलेला आहे. चेंडू सीमारेषेकडे सरसावतो.
या चौकाराने मात्र निश्चितच दशरथाचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. संघाची धावसंख्या सुद्धा एका चांगल्या स्थितीमध्ये येताना दिसत आहे. मनीष षटकातील पुढील चेंडू आता मात्र तो संघाचा कर्णधार शंकर होता त्या ठिकाणी. झेल सुटला होता तोपर्यंत संधी दशरथ याला 2 धाव पूर्ण करण्याची. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ येथे संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जरीमरी अलिमगड संघाची धावसंख्या 32 धावांचा पाठलाग करताना 3 गडी बाद 8. आता मात्र 12 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 24 धावा. मनीषाची चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 8 धावा धावफलकावर लागल्या आणि महत्त्वपूर्ण 3 गडी बाद केलेले आहेत. मात्र इथे जर सामना जिंकायचा असेल जय गौलेश्वर गुंदवली या संघाला तर दशरथ यास बाद करणं गरजेचं आहे. त्यानंतर याउलट जर आपण विचार करायला केला तर दशरथ याला टिकावं लागेल जर सामना जर आलिमगड या संघाला जिंकायचा असेल तर. नक्कीच खूपच चांगली कामगिरी आतापर्यंत गुंदवली संघाने केलेली आहे. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज सावकाश. खूपच चांगली कामगिरी केलेली आतापर्यंत गुंदवली संघाकडून. बघूया 12 चेंडू 24 धावा. भरपूर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि गुंदवलीवरून गुंदोली गावचे शिवसेना शाखा प्रमुख संदीप पाटील यांच्याकडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत गुंदोली संघासाठी. पुढील चेंडू सावकाश. पहिला चेंडू चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली स्वतः एसटी रक्षक येतोय. चेंडू नोमॅन्स लँडवर पडतोय. तोपर्यंत संधी होती दोन्ही फलंदाजांना 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 9. 11 चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. आता मात्र अतिशय उत्साहामध्ये दिसतोय गुंदोली संघ. सावकाश. पुढील चेंडू आता थँक्यू डीजे. सावकाशाने मात्र अतिशय जलद वेगाने चेंडू फेकला होता आणि ते त्रिफलचित केलेल्या दशरथ यास एक महत्वाचा मोहरा इथे बाद केलेला आहे सावकाशाने. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ा. एक बला सावकाश. गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज. आता मात्र सुंदर चेंडू. संधी दोन्ही फलंदाजांना 1 धाव पूर्ण करण्याची. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते 4 गडी बाद. लेग बायचा इशारा येतो पंचांचा. 10. 4 गडी बाद 10. 9 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. मला तरी वाटेल या सामन्यातील विजयी संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे. सावकाश. आता मात्र सुंदर चेंडू होता स्वतः सावकाश. मात्र चेंडू पर्यंत सावकाश जाण्याचा प्रयत्न नव्हता. फास्ट गेला होता परंतु चेंडू काही त्याच्या हातामध्ये विसावला नव्हता. 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते 4 गडी बाद 12. 8 चेंडू विजयासाठी 20 धावांची आवश्यकता.
अतिशय रोमांचक सामना प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. 8 चेंडू मध्ये विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करायचंय गुंदवली संघ. मला वाटतं विनोद याला थोडीशी दुखापत झालेली दिसत आहे त्या ठिकाणी. भाऊ याला थोडीशी दुखापत दिसत आहे, बघूया. तर त्या ठिकाणी नवीन क्षेत्ररक्षक येतोय बंटी. 8 चेंडू विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. जयवंत सर, हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे असणार आहेत. या 2 चेंडूवर जर मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये मात्र रंगत निर्माण होऊ शकते. अन्यथा या 2 चेंडूवर जर चांगली कामगिरी करतोय गोलंदाज सावकाश तर शेवटच्या षटकामध्ये मात्र खूपच हाणामारी करावी लागेल अलिमगड संघाला. बघूया काय घडतंय या ठिकाणी. 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता. सावकाश सज्ज होते. पुढील चेंडू. सुंदर चेंडू होता जो दुसरी धाव. आता मात्र एक खूपच चांगल्या स्थितीमध्ये आलेले आहे जय गोलेश्वर गोंदवली संघ. 7 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता. अतिशय चांगली कामगिरी करतोय जय गोलेश्वर गोंदवली संघ आणि भरपूर प्रेक्षक सुद्धा त्यांचे या सामन्याचा आनंद घेत आहेत. मैदानावर अतिशय उत्साही आहेत आणि अतिशय खुश देखील आहेत. सावकाश षटकातील पुढील चेंडू. आता मात्र जोरदार प्रहार केलेला आहे चेंडूवर. चेंडू खाली पुन्हा एकदा मनीष येतोय. आता पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. बघा काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे या सामन्यामध्ये. या सामन्याचा विचार केला तर मनीष याने अतिशय महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संपन्न करणारा गोलंदाज जय गोलेश्वर गोंदवली संघाचा मनीष. 6 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. तत्पूर्वी व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. तो म्हणजे मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे सदस्य दिनेश जोशी यांचा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. मी विनोददादा चौधरी आपणास विनंती करतोय बबन इताडकर आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. बादशाह 11 पिंपळकर या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. तत्पूर्वी 6 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. पाहुण्यांचा स्वागत सन्मान आणि सत्कार केला जातोय. धन्यवाद. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. 13 धावा. पहिला चेंडू बीमर चेंडू फ्रीटचा इशारा असेल. ये बीमर नहीं तो बीमार गेंद है यहाँ पर. 6 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. स्वतःच्या संघासाठी
पुढील चेंडू साईनाथ. आता मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मनीष शेट्टी. आता बघा अतिशय महत्वपूर्ण सामना आहे आणि अतिशय रंगतदार स्थितीमध्ये सामना आलेला आहे. 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता होती आणि पहिल्या चेंडूवर जवळजवळ 9 धावा आलेल्या आहेत. आता मात्र 5 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता. बघा क्रिकेटमध्ये नशिबाची देखील साथ लाभावी लागते, ती त्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळते मैदानामध्ये. लक फॅक्टर आपल्याला आता बघायला मिळते जरीमारी आलिमगर या संघाकडे. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे, कारण धावसंख्या झालेली 23, लक्ष जे आहे 32. चला स्पीडअप करायचं आहे गुंदोली संघ. मनीष यासाठी बालाराम पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. बघूया सामना जिंकतोय का गुंदोली संघ. 5 चेंडू अजूनही 9 धावांची आवश्यकता. साईनाथ याला मात्र कमबॅक करावं लागेल या सामन्यामध्ये. बॅटची कडा घेऊन चेंडू जात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, एकच धाव मिळते. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 8 धाव. आणि निश्चित प्रेक्षक या अशा सामन्यांसाठी सामने पाहण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावर उपस्थित असतात आणि अशा प्रकारे रंगतदार सामना प्रेक्षकांना समोरून पाहायला मिळत आहे. साईनाथ चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चेंडू डीजे. आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. अतिशय निर्णायक सामना, अतिशय महत्वपूर्ण लढत आणि अतिशय अटीतटीची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सामन्यातील विजयी संघ थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. अतिशय महत्वपूर्ण लढत. पहिल्या चेंडूवर मात्र 9 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र साईनाथ याने अतिशय चांगली कामगिरी केलेली, आपल्या संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत आणून ठेवलेले. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. साईनाथ षटकातील पुढील चेंडू. आता मात्र बघूया काय घडतंय त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू येतोय. चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये, बाकीचं काम थेट करतोय यष्टी रक्षक. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर. 2 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे, या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू मध्ये 7 धावा कंपल्सरी पूर्ण करावे लागतील विजयासाठी अलिमगड संघाला. साईनाथ पुढील चेंडू. सुंदर चेंडू होता, लेग साइडच्या दिशेने खराब चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतो. चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. आता मात्र 1 चेंडू आणि विजयासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. बघूया गोल्डन चौकार किंवा गोल्डन षटकार येतोय का. या चेंडूवर मात्र फुलटॉस चेंडू होता, लेग साइडच्या दिशेने खराब चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतोय फलंदाज. आता मात्र गोल्डन चौकार किंवा गोल्डन षटकार मारावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी अलिमगड संघाला. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. 29 धावा धावफलकावर जमा झालेल्या आहेत.
विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. बिल्कुल सही कहा, 2 पे गुंदौली 3 पे आलिमगढ़. अगर 3 रन यहाँ पर निकाले तो आलिमगढ़ ले उड़ेगी इस मैच को. एक चेंडू 3 धावा. साईनाथ सज्ज होतोय. शेवटचा चेंडू 3 धावांची आवश्यकता. अतिशय आता मात्र निर्धार प्रवीण म्हात्रे आणि सुभाष म्हात्रे यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक आणि कालीराम म्हात्रे यांच्याकडून स्पेशल बोकड संघाला. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर जाऊया. काही मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. सर्वप्रथम आपण स्वागत आणि सन्मान करूया ज्यांच्या वतीने आम्हाला प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी ज्याने पुरस्कृत केलेले असे प्रीतम विनोद पाटील पूर्णा उद्योजक यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. बबन इताडकर यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. सामनावीर मनीष प्रीतम विनोद पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय ज्यांच्याकडून आम्हाला आकर्षक प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफी त्याने पुरस्कृत केलेल्या आहेत आणि त्यांचा व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे सदस्य मेंबर दिनेश जोशी यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. दिनेश जोशी बादशाह 11 पिंपळगड संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यानंतर वासुदेव चौधरी यांचे सुपुत्र कुणाल चौधरी यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. उपाध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी त्यांचे सुपुत्र वासुदेव चौधरी यांचे सुपुत्र कुणाल चौधरी यांचा स्वागत आणि सन्मान केला जाते व्यासपीठावर. हर्ष बजागे आपलं हार्दिक स्वागत आहे. हर्ष बजागे आपण पुढे यायचं त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे स्पर्धेच्या माध्यमातून. हर्ष बजागे आपण पुढे यायचंय. हर्ष बजागे जे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. हर्ष बजागे यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा मी प्रेक्षकांमध्ये माजी सरपंच ग्रामपंचायत राहणार दीपकजी भोईर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीने मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. या स्पर्धेमध्ये सामनावीर ठरलेला आहे मनीष म्हात्रे तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक. सुभाष म्हात्रे आणि प्रवीण म्हात्रे यांच्याकडून सेमी फायनल मध्ये धडक मारलेली आहे ती जय गौलेश्वर गुंदवली या संघाने. सर्वप्रथम आकर्षक ट्रॉफी मी अरुण टावरे साहेबांना विनंती करणार आहे. गावदेवी मास्टर 40+ पूर्णा या संघाचे ते अध्यक्ष आहेत. आपल्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी प्रदान करायची आहे. हरिचंद्र जयराम मिताडकर यांच्याकडून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झालेली आहे. त्यानंतर दिनेशजी जोशी पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आहे ती प्रदान करायची आपल्या शुभ हस्ते मनीष याला. आणि 500 रुपयाचं पारितोषिक दिनेश जोशी यांच्याकडून विकेटची पहिली हॅट्रिक पूर्ण केलेली आहे त्याबद्दल हे पुरस्कार दिले जात आहे. विक्रांत इताडकर यांच्याकडून आम्हाला एनर्जी ड्रिंक आलेली आहे ती प्रदान करायची. रोनित टावरे आपल्या शुभ हस्ते. रोनित टावरे आपल्या शुभ हस्ते
एनर्जी ड्रिंक द्यायचे. मेघनाथ चौधरी यांना विनंती करणार आहे. जी प्रेस्टी आलेली आहे ती आम्हाला बंटी पाटील यांच्याकडून आलेली आहे, ती प्रदान करायची आहे. दीपकजी भोईर माजी सरपंच ग्रामपंचायत राहणार यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे, जे आम्हाला स्पॉन्सर केलेला अजय भगत यांच्याकडून. त्यानंतर निशांत खंडागले यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते एनर्जी ड्रिंक द्यायचे. राकेश टावरे यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत झालेले आहे. त्यानंतर अजून एक प्रेस्टी आहे मित्रांनो, जे आम्हाला अंकुश वजे यांच्याकडून पुरस्कृत झालेले आहे, ती प्रदान करायचे आहे. प्रीतम पाटील आपल्या शुभ हस्ते. बघा आणखी एक प्रेस्टी आहे यज्ञेश मिटकर आणि नितीश पाटील यांच्याकडून, ती प्रदान करायची आहे. तुषार चौधरी आपल्या शुभ हस्ते.